नमस्कार. मी सालार शेख, वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष. आज वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचा 13वा वर्धापन दिवस समाप्त झाला. 14व्या वर्षी पदार्पण करण्यात आलं आहे. त्यानिमित्तानं आज पिंपरी चिंचवड शहरचे तसेच पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी आले होते आणि या निमित्तानं हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही जे काही काम केलेलं आहे त्याबद्दल चर्चा करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलने झाली. त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो. तसेच आम्ही स्वतःही आंदोलन केली आहेत. तसे मोठे मोठे कार्यक्रम केलेले आहेत. तर या निमित्तानं चर्चा झाली आणि सध्या आज जी इलेक्शन पिरियड आहे त्यामध्ये सहभागी व्हायचं की नाही याबद्दल भी चर्चा करण्यात आली. तर ही चर्चा आमची सक्सेस झाली आहे. तरी पुढची चर्चा जे की आमचे वरिष्ठ त्यांच्याशी बोलून कोणाला पाठिंबा द्यायचा आणि का नाही द्यायचा हे चर्चा चालू आहे. सेक्युलर पार्टीचे लोक त्यांच्याशी आमची चर्चा भी झालेली आहे की पाठिंब्याबद्दल. तर हे पाठिंबा आम्ही बहुतेक 2 दिवसामध्ये जाहीर करणार आहोत. तर हा पाठिंबा वेलफेअर पार्टीतर्फे राहणार आहे. सविस्तर आमचे पुणे जिल्हा अध्यक्ष हे बोलतील. धन्यवाद. मी जावेद सौदागर, पुणे जिल्हा अध्यक्ष वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया. या नात्याने आज आमचं वर्धापन दिवस आम्ही साजरा करत आहोत. पार्टीचा वर्धापन दिवस आम्ही साजरे करत आहोत आणि पार्टीला 13 वर्षे पूर्ण झालेले आहेत. 14व्या वर्षी आम्ही पदार्पण करत आहोत. 13 वर्षात आम्ही बरेच आंदोलन केली. लोकांचे बरेच समस्यांना आम्ही वाचा फोडली आणि बरेच मोठमोठे आंदोलन करून महागाई विरोधात, पेट्रोल भाव वाढीच्या विरोधात आणि नोकरीनिमित्त लोकांचे जे प्रॉब्लेम आहे, समस्या आहे लोकांचे, त्यासाठी आम्ही आंदोलने केली आणि आम्ही त्याचा पाठपुरावा केला. आम्ही लोकांची सेवा केली. लोकांसाठी आम्ही इथं बरेच कामं केली. सिग्नलसाठी आम्ही कामं केली आणि लोकांचे जे समस्या आहे, मूळ समस्या आहे, त्याच्यावर आम्ही जे पक्ष आहे त्यांच्याशी आम्ही भांडलो आणि जो याचा प्रश्न आहे, महानगरपालिकेमध्ये दवाखान्याचा प्रश्न आहे, त्याचा जो फी वाढी त्यांनी वाढवली होती त्याबद्दल आम्ही भांडलो आणि ती फी त्यांना कमी करायला लावली आणि बरंच आम्ही इथं कामं केलेली आहेत. 13 वर्षापासून आमचा सतत प्रयत्न चालू आहे गोरगरिबांची सेवा करायची, मजुरांची सेवा करायची. आमचा हा पक्ष जो आहे वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि हा पक्ष जो आहे हा जे हजारो पक्ष भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावर रजिस्टर झालेले आहेत त्यांचा एक विकल्प नसून आम्ही सत्ता परिवर्तनासाठी आम्ही काम करत आहोत. आज भारताला 70 वर्षे झालेत हे होऊन स्वातंत्र्य मिळून, पण आज जे मूळ समस्या आहे ते तसेच आहेत. हजारो शेतकरी आज सुद्धा आत्महत्या करतायत. त्यांना जे आहे त्यांचे प्रॉब्लेम ते तसेच आहेत. लोकांना नोकऱ्या नाही, लोकांना उदरनिर्वाहासाठी त्यांना शिक्षण नाही, आरोग्याची समस्या आहे, आरोग्य समस्येसाठी पक्ष काम करत नाहीत. तर या सगळ्यासाठी आम्ही कामं करतो. तर वेलफेअर पार्टी या सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशनसाठी कटिबद्ध आहे. प्रत्येक हाताला काम, राहील त्याला घर आणि प्रत्येकाची आरोग्य समस्या, शिक्षण या सगळ्यांवर वेलफेअर पार्टीकडे भरपूर हे आहे, त्याचं सोल्युशन आहे आणि याच्यावर आम्ही काम करत आहोत. तर आज आमचे सगळे इथे कार्यकर्ते जमा झालेत. आमचे पार्टीचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष सालारभाई शेख, नंतर नदाभाई उपाध्यक्ष नदाभाई, सेक्रेटरी नदाब पिंजारी, नदाब साहेब, आमिल भाऊ आणि बरेच कार्यकर्ते आमचे इथं जमा झालेले आहेत वर्धापन दिवसानिमित्त. तर या सगळ्यांना आम्ही सगळ्यांतर्फे शुभेच्छा आम्हाला मिळालेल्या आहेत आणि आमची दुसऱ्या पक्षांबरोबर
राष्ट्रीय स्तराच्या पक्षांबरोबर आमची युती करण्यासाठी आमची बोलणी चालू आहे आणि आमचे जे नॅशनल लेवल आणि स्टेट लेवलचे जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे आणि लवकरात लवकर 2-4 दिवसात आम्ही तो निर्णय करणार आहोत. आम्ही महाराष्ट्र पूर्ण भारतामध्ये एक सध्या 5 लोक आम्ही उभं केले आहेत आणि अजून 5 ठिकाणी उभा करायचा आमचे विचार आहे. धुळ्यासाठी आमचे जैद भाऊ शेख यांनी उमेदवारी त्यांची निश्चित झालेली आहेत. बंगालमध्ये पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर कासिम रसूल इलियास हे स्वतः उभे आहेत आणि अजून 4 लोक त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले आहेत आणि त्यांचं हे चालू आहेत, प्रचार वगैरे सगळं चालू आहेत. अजून 4-5 ठिकाणी आमचं भरायची इच्छा चालू आहे, विचार चालू आहे. तर लवकरच आम्ही तो निर्णय घेऊ आणि आमची हे कामं करू. तर आम्ही सगळ्यांना या निमित्त सगळ्या लोकांना शुभेच्छा देतो आणि लोकांच्या आम्ही समाजासाठी कटिबद्ध आहोत हे आम्ही सांगू इच्छितो. धन्यवाद. लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर लगेच विधानसभेचे इलेक्शन लागणार आहे. तर तुम्ही महाराष्ट्रातून विधानसभेसाठी किती जागेवर उमेदवार उभा करणार आहे? तर आम्ही विधानसभेसाठी कमीत कमी 10 ते 12 ठिकाणी आम्ही उभे करणार आहोत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि आता तुमचे कोणत्या पार्टी बरोबर चालू आहे? सेक्युलर पार्टीज आहेत त्यांच्याबद्दल आमची बोलणी चालू आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या मोठ्या मोठ्या पार्टी त्यांच्याशी पण बोलणी चालू आहे आमची आणि मजूर पक्ष, शेतकरी मजूर पक्ष त्यांच्याशी पण बोलणं चालू आहे. तर आम्ही सध्या वाटाघाटी चालू आहे आमच्या. बघू आता ते झाल्यावर पुन्हा आम्ही तर तुम्ही घोषणा कधी करणार आहे? ते 2-4 दिवसात घोषणा करणार आम्ही, 2-3 दिवसात.